अग आई, कालच व्हॉट्सअपवर मेसेज पाहिला ग. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा येत्या 30 ऑगस्टला संगमनेरला स्वामी समर्थांचा स्तवन सोहळा होणार आहे ना बाळा? दरवर्षीप्रमाणे यावर्षी स्वामी स्तवन होणार आहे. मला तर तुझी आठवण आली, आपला संकल्प आठवला. आई, मागच्या वर्षाची आठवण झाली की अजूनही अंगावर काटा येतो ग. किती वर्ष माझं लग्न जमत नव्हतं. तू आणि बाबा दोघेही किती टेन्शन मध्ये होतात. पण मागच्या वर्षी आपण दोघींनी स्तवनाचा संकल्प केला. 28 आवर्तनांचं स्तवन केलं आणि बघ ना, स्वामींची कृपा झाली. 2 महिन्यातच लग्न जमलं. स्वामी सर्व मनोकामना पूर्ण करतात. स्वामी स्तवनात काय जादू आहे हे आपण प्रत्यक्ष अनुभवलंय. अगदी बरोबर आई. केवळ माझं लग्नच नाही, तर स्तवनामुळे कोर्ट कचेरी, नोकरीतील अडचणी, आजारपण, विवाह समस्या अशा कितीतरी गंभीर समस्या सुटतात. हे आजवर कित्येकांनी अनुभवलंय. स्वामींच्या सेवेची ती ताकदच वेगळी आहे. हो ना, म्हणून यावर्षी आपण सर्वांनी आवर्जून जायलाच हवं. आई, मी आता संसाराला लागले आहे आणि खूप लांब असल्यामुळे प्रत्यक्ष येऊ शकणार नाही ग. पण तू आणि बाबा नक्की जा. अगं हो, ज्या बाबांच्या आधी फारसा विश्वास नव्हता ना, ते बाबा स्वतःहून म्हणतात यावर्षी आपण स्तवनाला जाऊया. अरे वा, बाबा पण येणार ऐकून खूप आनंद झाला. आई, मी जरी दूर असले तरी 30 ऑगस्टला मी घरी बसूनच संपूर्ण स्वामी स्तवन करणार आहे. मी पत्रिकेनुसार आपली ऐच्छिक देणगी सुद्धा दिली, छोटीशी अन्नदान सेवा. आई, मी शरीराने तिथे नसले तरी मनाने तुमच्यासोबतच असेन. स्वामी कृपा झाली, खूप दिले स्वामींनी. बाळ, तुझी हीच श्रद्धा स्वामींपर्यंत नक्की पोहोचेल. मी तुझ्यासाठी आणि तुझ्या सुखी संसारासाठी तिथे नक्की प्रार्थना करेन. जसे आमच्या आयुष्यात स्वामी स्तवनाने आनंदाचा प्रकाश आणला, तर तुमच्याही आयुष्यातील सर्व विघ्ने दूर होत. 30 ऑगस्टला भव्य स्तवन सोहळ्याला तुम्ही नक्की या. श्री स्वामी समर्थ.